नमस्कार. जरा विचार करा, आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अचानक आग लागली किंवा कोणाला विजेचा जोरदार धक्का बसला, तर अशा वेळी नेमकं काय करायचं हे आपल्याला खरंच माहीत असतं का? कारण बघा, अशा आणीबाणीच्या परिस्थितीत योग्य माहिती असणं हेच आपलं आयुष्य वाचवू शकतं. चला तर मग आज आपण विजेपासून आणि आगीपासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हेच समजून घेऊया. तर बघा, जेव्हा एखादं संकट समोर उभं ठाकतं ना, तेव्हा आपल्याकडे विचार करायला फार वेळ नसतो. मोजून काही सेकंद असतात आणि त्या काही सेकंदात आपण जो निर्णय घेतो त्यावरच सगळं काही अवलंबून असतं. म्हणूनच आज आपण अशाच काही प्रत्यक्ष परिस्थितींचा विचार करणार आहोत आणि बघणार आहोत की तयारी कशी करायची. कारण योग्य वेळी केलेली एक छोटीशी गोष्ट सुद्धा कोणाचा तरी जीव वाचवू शकते, नाही का? चला मग थेट मुद्द्यावर येऊया. समजा आपल्या डोळ्यासमोर कोणाला तरी विजेचा धक्का बसतोय. आपली अगदी पहिली प्रतिक्रिया काय असेल? एक क्षण थांबा आणि विचार करा, कारण या एका प्रश्नाच्या उत्तरात कोणाचा तरी जीव वाचू शकतो. ओके, तर मग अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं ते आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. आणि हो, आपण फक्त बचाव कसा करायचा हेच नाही बघणार, तर भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची यावरही बोलणार आहोत. हे जे उपाय आहेत ना, ते अक्षरशः जीव वाचवणारे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, पॉवर बंद करा. मेन स्विच शोधा आणि तो बंद करा. नाहीतर थेट प्लगच वायरमधून बाहेर काढा. समजा हे काहीच शक्य नसेल, तर स्वतःला सुरक्षित ठेवून एखादी सुकी लाकडी काठी किंवा रबरसारखी वस्तू घ्या आणि त्या वस्तूने त्या व्यक्तीला विजेच्या प्रवाहापासून दूर सारा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री होईपर्यंत त्या व्यक्तीला चुकूनही थेट स्पर्श करायचा नाही. आणि जर ती व्यक्ती कुठल्या उंचीवर असेल तर ती खाली पडणार नाही याची काळजी घ्या आणि क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरी मदतीसाठी फोन करा. ठीक आहे, समजा आपण तात्पुरता धोका टाळला, पण आता खरा प्रश्न वेगळाच आहे. तो म्हणजे हे सगळं घडण्यापासून आपण रोखू शकलो असतो का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच. आणि ते कसं हे समजून घेणं बचावा इतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. आपण नेहमीच म्हणतो ना, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. विजेच्या बाबतीत तर हे अगदी 100% खरं आहे. खरं तर काही साधे सोपे नियम जरी पाळले ना, तरी खूप मोठा धोका टाळता येतो. उदाहरणार्थ, कुठल्याही इलेक्ट्रिकल उपकरणावर काम करण्याआधी मेन पॉवर बंद करायची सवयच लावून घ्या. नेहमी इन्सुलेटेड हँडल असलेलीच हत्यारं वापरा. घरातल्या वायर्स, केबल्स वेळोवेळी तपासा. खराब झाल्या असतील तर लगेच बदला. पाण्याजवळ विजेची उपकरणं वापरण्याची चूक तर कधीच करू नका. आणि हो, जिथे हाय व्होल्टेजच्या सूचना दिसतील तिथे त्या गांभीर्याने घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरात योग्य अर्थिंग आहे की नाही हे तपासून घ्या. बरं, विजेच्या धोक्याबद्दल तर आपण बोललो, पण तितकाच किंबहुना त्याहूनही मोठा धोका आहे, तो म्हणजे आग. आता आपण हे बघूया की आग लागल्यास योग्य साधन कसं निवडायचं आणि त्याचा वापर कसा करायचा, तेही अगदी अचूकपणे. आपल्याला अनेकदा काय वाटतं की कुठलाही फायर एक्स्टिंग्विशर उचलला की झालं काम. पण तसं अजिबात नाहीये. प्रत्येक आगीचा प्रकार वेगळा असतो आणि त्यासाठी लागणारा एक्स्टिंग्विशरही वेगळा असतो. आता बघा, लाकूड, कागद किंवा कपड्यांना लागलेली आग म्हणजे क्लास ए. त्यासाठी पाण्याचा एक्स्टिंग्विशर चालतो. पण तीच आग जर विजेच्या उपकरणांमुळे लागली असेल म्हणजे क्लास सी, तर तिथे CO2 एक्स्टिंग्विशरच लागतो. जर चुकीचा एक्स्टिंग्विशर वापरला तर आग विझायच्या ऐवजी आणखी भडकू शकते. म्हणूनच ही माहिती असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला समजूया की आपल्या हातात योग्य एक्स्टिंग्विशर आलेलं आहे. पण आता पुढे काय? ते वापरायचं कसं? कारण बघा, योग्य हत्यार हातात असूनही ते कसं वापरायचं हेच माहीत नसेल तर त्याचा काय उपयोग, बरोबर ना? यासाठी खूप सोपी पद्धत आहे, जी आपण कधीच विसरणार नाही. ती आहे पास. PASS. लक्षात ठेवा, P म्हणजे पुल, म्हणजेच त्याची पिन ओढायची. A म्हणजे एम, म्हणजे आगीच्या थेट मुळाशी नेम धरायचा, वरती नाही. S म्हणजे स्क्वीज, म्हणजे हँडल जोरात दाबायचं. आणि शेवटचा S म्हणजे स्वीप, म्हणजे नॉझल डावीकडून उजवीकडे आगीच्या मुळावर फिरवायचं. ही 4 सोप्या पायऱ्यांची पद्धत आणीबाणीच्या वेळी खूप कामाला येते. आग कशी विझवायची हे तर आपण बघितलं, पण एक विचार करा, आग मुळात लागतेच का? जर आपण हे समजून घेतलं तर तिला रोखणं किती सोपं होईल, नाही का? यामागे खरं तर एक साधं विज्ञान आहे. मुख्यतः आग विझवण्याचे 2च सोपे मार्ग आहेत. पहिला आहे स्मदरिंग. म्हणजे काय? तर आगीचा श्वासच बंद करून टाकायचा. तिला जळण्यासाठी ऑक्सिजन लागतो, बरोबर? आपण जेव्हा तिच्यावर ब्लँकेट किंवा पावडर टाकतो तेव्हा तिचा तो ऑक्सिजन पुरवठाच बंद होतो. आणि दुसरा मार्ग आहे कूलिंग. म्हणजे सरळ सरळ तिला थंड करणे. पाण्यासारखी वस्तू वापरून तिची उष्णता काढून घेतली की आग आपोआप शांत होते. आठवतंय, आपण मगाशी ग्राउंडिंग किंवा अर्थिंगबद्दल बोललो होतो. ते इतकं महत्त्वाचं का आहे हे परत एकदा समजून घेऊ.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ग्राउंडिंग म्हणजे काय, तर घरातल्या अतिरिक्त विजेला जमिनीत जाण्यासाठी एक सेफ रस्ता तयार करून देणं. यामुळे होतं काय की शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडचा धोका टळतो आणि मग आग लागणं किंवा शॉक बसणं यासारख्या मोठ्या दुर्घटना आपोआपच टाळल्या जातात. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एका सेफ्टी चेकलिस्टच्या रूपात पटकन बघून घेऊया, जेणेकरून ते आपल्या कायम लक्षात राहतील. तर आजच्या या सगळ्यातून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? नंबर 1, विजेचा धक्का बसल्यास सगळ्यात आधी पॉवर बंद करायची. नंबर 2, आग विझवण्यासाठी पॅस ही पद्धत लक्षात ठेवायची. पुल, एम, स्क्वीज, स्वीप. नंबर 3, कुठल्या प्रकारची आग आहे हे ओळखून योग्य एक्स्टिंग्विशर वापरायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरातल्या ऑफिसमधल्या गोष्टींची नियमित तपासणी करत राहा आणि सुरक्षिततेबद्दल कायम जागरूक राहा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. हे जे सुरक्षेचं ज्ञान आहे हे एका हत्यारासारखंच आहे, पण प्रश्न हा आहे की ऐन गरजेच्या वेळी हे हत्यार आपल्याला सापडेल का? कारण बघा, फक्त माहिती असून उपयोग नसतो, ती योग्य वेळी आठवली पाहिजे आणि वापरता आली पाहिजे. यावर नक्की विचार करा. आणि हो, सुरक्षित रहा.